नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता पुन्हा समर हा कंपनीमध्ये आलेला असतो आणि आनंदला म्हणतो की मी त्यांचं बोलणंच ऐकलेलं नाही आहे 2 दिवसापासून. स्वानंदी मॅडमच्या चेहऱ्यावरती असा आबोला आहे आणि गाल टोमॅटोसारखे असं टम फुगलेत आणि काहीच बोलत नाही आहे. मी त्यांना असं पहिल्यांदा बघितलं. तेव्हा आता आनंद म्हणतो की हे बघ समर, तू त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला आहे का? आणि समर म्हणतो की मी बोलण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटलं की ते आता माझ्यावरती असं रागावतील, वस्कन माझ्यावरती असं उगारतील असं मला वाटलं. तर आनंद हसू लागतो. समर म्हणतो की तरीसुद्धा त्या मला काहीच बोलल्या नाही. आता आनंद म्हणतो की हे बघ, तिला असं बाहेर फिरायला घेऊन जा समोर आणि मग बघ ती कशी बोलते ती. आणि तेवढ्यात आता आनंद स्वानंदीने दिलेली चिठ्ठी आता समरला दाखवतो आणि म्हणतो की समर, तुझा डब्बा आला आहे आणि त्या डब्यामध्ये बघ चिठ्ठी. समर आता ती चिठ्ठी वाचतो. त्यामध्ये स्वानंदीने लिहिलेलं असतं की कालपासून तुम्ही नीट धड जेवलासुद्धा नाही, तेव्हा आता व्यवस्थित जेवा. तर आता त्या वाचून समोर म्हणतो की काय स्वानंदी मॅडम, बोलल्यासुद्धा नाही माझ्याबरोबर आणि चिठ्ठी पाठवतायत. आणि इकडे आता मल्लिकाला उठाभाषा काढायला सांगितल्यामुळे मल्लिकाचे पाय आता खूप दुखत असतात. आणि आता बेडरूममध्ये येताच मल्लिका अंशुमनला तिचे पाय चेपायला लावते. मल्लिका म्हणते की हळू अंशुमन. आणि लगेच आता अंशुमन म्हणतो की सॉरी त्या आजीला आता उठाभाषा काढायला हव्यात. आणि इकडे आता अंशुमन म्हणतो की उठाभाषा काढायची काय गरज होती तुला? तर आता इकडे मल्लिका म्हणते गरज, जर मी उठाभाषा काढल्या नसत्या त्या म्हातारीने मला त्या स्टाफचे पाय धरायला लावले असते. आणि अंशुमन म्हणतो की मला त्या म्हातारीचा खूप राग येतो आणि योग्य वेळ आल्यानंतर सगळं मी बाहेर काढणार आणि मी याचा बदला घेणार असे आता मल्लिका बोलते. आणि इकडे आता समर त्याच्या कारमधून आता येत असताना स्वानंदी रस्त्यावरती येते आणि अचानक आता पावसाला सुरुवात होते. तर स्वानंदी आता त्या पावसामध्ये भिजू लागते. तर पटकन समर आता छत्री घेऊन स्वानंदी समोर येतो आणि समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, तुम्ही इकडे काय करताय? चला बरं, रिक्षा मिळणार नाही तुम्हाला या पावसात आता. आणि पटकन आता समर हा स्वानंदीला गाडीवर बसवतो. आणि त्यानंतर आता समर हा कारमध्ये आता बसता क्षणी स्वानंदीला घेऊन जाऊ लागतो. तर पुन्हा पावसाला सुरुवात होते आणि पावसाला सुरुवात होता क्षणी आता स्वानंदी कार थांबवते आणि म्हणते की तुम्हाला या पावसात भिजावंसं वाटत नाही आहे का? आणि त्यानंतर आता समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, तुम्ही बोलल्या. तर आता लगेचच नाही असे म्हणत पटकन आता इकडे स्वानंदी आता कारच्या बाहेर निघते आणि ओलेचिंब पावसामध्ये आता स्वानंदी भिजू लागते. तर समरसुद्धा कारमध्ये उतरून आता ओलेचिंब पावसात भिजू लागतो. आणि तेवढ्या समर आता त्याचा हात पुढे करतो आणि स्वानंदी आता हात पुढे करता समर स्वानंदीला प्रेमाने आपल्याकडे ओढतो आणि दोघेही पावसात ओलेचिंब होतात. पण आता समरने त्याच्या डोक्यावरती छत्री घेतलेली असते. तेव्हा आता स्वानंदी ती छत्री ओढू लागते. तर समर म्हणतो नाही स्वानंदी मॅडम, मी भिजणार नाही. स्वानंदी म्हणते की जरा वयासाप्रमाणे वागा. तर लगेच आता समर म्हणतो की माझं वय काढतं स्वानंदी मॅडम तुम्ही. आणि इकडे आता समर म्हणतो स्वानंदी मॅडम, तुम्हीसुद्धा भिजू नका, उगाच तुम्ही भिजल्यानंतर तुम्हाला सर्दी होईल. तर आता पटकन आता स्वानंदी ही समरकडून छत्री घेते आणि पळू लागते. आणि ते बघताच इकडे समरही स्वानंदी पाठीमागे येतो आणि लगेच आता स्वानंदी तिच्या हातातील छत्री फेकून देते. तर समर आणि स्वानंदी त्या पावसामध्ये दोघेही आता ओलेचिंब होतात आणि एकमेकांच्या समोर येऊन आता दोघीही आता एकमेकांच्या प्रेमात हरवून जातात. तर त्यानंतर आता समरला थंडी वाजू लागून समर कुडकुडू लागतो. त्याच वेळेस स्वानंदी आता समरला आता मकाचं कणीस आणून देते आणि दोघेही तिथेच बसत प्रेमाने ते कणीस खातात. आणि त्यानंतर स्वानंदी आता समरसाठी चहा घेऊन येते. दोघेही चहा पिऊ लागतात. तर तेवढ्यात समरला आता गरम चहामुळे चटका लागतो आणि लगेच आता स्वानंदी समरच्या हातातून तो चहाचा ग्लास घेते आणि प्रेमाची फुंकर मारून तो चहा पुन्हा समरला प्यायला देते. इकडे आता अंशुमन हा फोनवर बोलत असताना अंशुमन म्हणतो की मोठा जॅकपॉट लागला पाहिजे बरं का, उद्याच पैसे पाठवतो. आणि तेवढ्यात आता सुस्मिता तिथे येते आणि अंशुमनच्या हातातून मोबाईल घेत म्हणते की हे काय, नुसते फोनवर बोलतायत आणि नुसते फोनवर बोलतायत, बायकोला द्यायला काही वेळ आहे की नाही तुमच्याकडे? तर अंशुमन आता रागाने सुस्मिताकडे बघतो आणि म्हणतो की मी काय तुझा पर्सनल असिस्टंट आहे का? आणि अंशुमन म्हणतो की मला तुझ्या या टाईमपाससाठी वेळ नाही आहे. तर सुस्मिता म्हणते की मी काय टाईमपास करते की काय? आणि लगेच आता सुस्मिता म्हणते की तुम्ही माझे नवरे आहात आणि नवरोबा माझं तुमच्यावर प्रेम आहे. तर अंशुमन म्हणतो की एवढं प्रेम करते का? तर सुस्मिता म्हणते हो. तर अंशुमन म्हणतो की मग माझं एक गरज आहे, ती पूर्ण करशील का? तर सुस्मिता म्हणते की काय? तेव्हा आता अंशुमन म्हणतो मला पैशाची खूप गरज आहे. माझा एक मित्र आता त्याला खूप अडचण आलेली आहे
आणि इकडे आता लगेच सुस्मिता म्हणते की लगेच आणते आणि कपाटातून सुस्मिता आता कॅश काढून ते बंडल अंशुमनला देते. तर अंशुमन खुश होतो. सुस्मिता म्हणते पुरतील का? अंशुमन म्हणतो की हो पुरेसे आहेत. आणि लगेच अंशुमन म्हणतो की सुस्मिता यू आर द बेस्ट. सुस्मिता म्हणते बेस्ट तर तुम्ही आहात आणि तुम्ही असे मित्राला दुसऱ्याला मदत करताय. आणि त्यानंतर आता समर आणि स्वानंदी इकडे आता सोफ्यावर बसून स्वानंदी आता समरसाठी काढा घेऊन येते. आणि त्यानंतर आता समर प्रेमाने काढा घेतो. तर स्वानंदी म्हणते की तुम्ही मला घालून पाडून नाही बोलला का आणि तुम्ही तोंड वेडवाकडंसुद्धा नाही केलं. तर समर म्हणतो की स्वानंदी मॅडम आता सगळं बदललं आहे आणि आताचे गोड दिवस सुरू झालेत, तेव्हा ना मी कशाला तोंड वाकडं करीत. आणि प्रेमाने दोघेही आता चेअर्स करतात. तर लगेच आता समर हा स्वानंदीचा हात धरतो आणि स्वानंदीचा हात धरता क्षणी इकडे आता प्रेमाने ते हात आपल्या हातात घेऊन समर त्याचा किस घेतो. तर लगेच आता स्वानंदीला खूप छान वाटतं. आणि त्यानंतर आता स्वानंदी ही आजीसाठी आता चहा घेऊन येते. तर तेवढ्यात मल्लिका तिथे येते आणि मल्लिका तिथे येता क्षणी आता स्वानंदीचा मल्लिकाला धक्का लागतो. मल्लिका म्हणते की हे काय? अगं स्वानंदी बघून चाल ना, एक तर अगोदरच माझे पाय दुखतात. तर स्वानंदी म्हणते काय झालं पायाला? तेव्हा आता मल्लिकाकडे बघत आजी हसतच म्हणते की अगं तिला उठाभाषा काढायला लावल्या आणि चांगल्या 1 नाही 20 उठाभाषा काढायला लावल्या. आणि आजी म्हणते की तिला नाही घरच्या सगळ्यांनाच ही शिक्षा आहे. जो कोणी स्टाफशी व्यवस्थित वागणार नाही ना त्याला आता ही शिक्षा. आणि इकडे आता आजी म्हणते की अगं साधं 20 उठाभाषा काढायला लावल्या तर तुझे पाय दुखायला लागले. मल्लिका तुला व्यायामाची किती गरज आहे बघ. आणि तिकडे व्यायामाला जायचं सोडून इकडे दिवसभर आई आई करत असते. आणि तेवढ्यात आता आजी म्हणते की त्या स्टाफला लात मारायला तुला काही वाटलं नाही आहे का? आणि ते ऐकताच आता स्वानंदी म्हणते काय स्टाफला लात मारली? आणि आजी म्हणते बघ ना स्टाफला कशी गुलामासारखी वागवते. आणि आजी आता हसतच तेथून निघून जाते. तर स्वानंदी इकडे बघत सुस्मिता म्हणते की काय मज्जा आली, मज्जा वाटली असेल ना तुला? तर स्वानंदी म्हणते हे काय? मल्लिका म्हणते की पण आज वेळ माझ्यावर आली, उद्या तुझ्यावर सुद्धा येऊ शकते स्वानंदी. आणि स्वानंदी म्हणते की मला उठाभाषा काढायला लावाल अशी वेळ येणार नाही. आणि स्वानंदी म्हणते की एवढी शिक्षा झाली तरीसुद्धा काहीच तुमच्यामध्ये बदल दिसत नाही आणि तुम्ही जर असेच वागत राहिला तर अजून किती शिक्षा भोगाव्या लागतील तुम्हाला. स्वानंदी म्हणते की त्यासाठी काकू अगोदर सावरा आणि आलेच असे म्हणत स्वानंदी आता तिरप्या नजरेने मल्लिकाकडे बघत तेथून निघून जाते. तर मल्लिकाला खूप राग येतो आणि मल्लिका स्वानंदीकडे बघत विचार करत म्हणते की जितकं हसायचं ना तेवढं हसून घे, कारण लवकरच तुझे रडायचे दिवस येणार आहे स्वानंदी. आणि त्यानंतर आता इकडे अंशू हा जुगारामध्ये मोठा डाव खेळून हरलेला असतो आणि त्याच्यावरती आता कर्ज झालेलं असतं. तर तेवढ्यात काही गुंड आता राजवाड्यांच्या घरी येतात आणि लगेच आता गुंड तिथे येताच म्हणतात कुठे तो अंशू? आणि अंशुमन समोर येताच ते गुंड अंशुमनचे आता कॉलर पकडतात. तर ते बघून लगेच आता मग स्वानंदी तिथे येते आणि म्हणते की काय आहे हे सगळं आणि कोण आहेत हे लोक? तर मल्लिका हसतच म्हणते की अंशूचे मित्र. आणि लगेच आता स्वानंदी समरला आल्यावरती ती सगळी हकीकत सांगते आणि स्वानंदी म्हणते की ते तर गुंडच वाटत होते. तेव्हा आता समर स्वानंदीला म्हणतो की हे बघा तुम्ही ना दुसऱ्याचा विचार करणं सोडून देवा, तो ना त्यांचा इश्यू आहे ते बघून घेतील आणि तुम्ही स्वतः डोक्याला टेन्शन घेऊ नका. तर इकडे स्वानंदी विचार करते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि आता स्वानंदी अंशुमनचे भयानक कांड आता समोर आणून अंशुमनची कशी अकालपट्टी करणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.